Hello students, myself Sarode Nita Panduranga, Department of Environmental Science, TC College, Baramati. Our paper is second. Our paper code is EVS 1202, Fundamentals of Environmental Biology. Fundamentals of Environmental Biology is our paper title. Unit first. Our today's topic is ecological succession. In previous lecture, we have to study ecosystem structure and function. In structure we study biotic and abiotic components, functions of ecosystem, energy flow in ecosystem. We see energy flow models, that is a y-shaped energy flow model and a single chain energy flow model. Then we see food chains and food waste. These topics are we see in our previous lecture. Then our next topic is biogeochemical cycle. These cycles are also included in the unit first or paper first, that is a biogeochemical cycle. फंडामेंटल्स ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्स सेकंडमध्ये हा जो बायोजिओकेमिकल सायकल आहे हा युनिट आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्या पुढचा टॉपिक घेणार आहोत, तो आहे इकॉलॉजिकल सक्सेशन. मेनली इंट्रोडक्शन. Ecological succession is the process of change in the species structure of an ecological community over time. इकॉलॉजिकल सक्सेशन म्हणजे काय? ही एक प्रोसेस आहे. ही चेंज ऑफ स्पेसिस स्ट्रक्चर म्हणजे स्पेसिसच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज होतो एका इकॉलॉजिकल कम्युनिटीमध्ये. जसा जसा टाईम पिरियड जातो तसं तसं स्पेसिसच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज होतो, त्याला आपण इकॉलॉजिकल सक्सेशन म्हणतो. द टाईम स्केल कॅन बी डिकेड्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल आफ्टर अ वाईल्ड फायर, म्हणजे ज्यावेळेस एखादा टाईम स्केल आहे तो डिकेड्स होतो, किंवा समजा फॉरेस्ट फायर झालं किंवा वाईल्ड फायर झालं तर त्याच्यामध्ये काही टाईम स्केल जातो आणि त्याच्यामध्ये स्पेसिस आहे किंवा जी कम्युनिटी आहे, इकॉलॉजिकल कम्युनिटी आहे ती चेंज होते, स्पेसिसचं स्ट्रक्चर चेंज होतं, त्यामुळे याला आपण इकॉलॉजिकल सक्सेशन म्हणतो. और इवन मिलियन ऑफ इयर्स आफ्टर मास एक्सटिंक्शन, म्हणजे याला कधी कधी खूप टाईम पिरियड जावा लागतो, त्यावेळेस इकॉलॉजिकल सक्सेशन होतं. मेनली इट इज अ फिनॉमिनन और प्रोसेस बाय विच एन इकॉलॉजिकल कम्युनिटी अंडरगोज मोर और लेस ऑर्डरली and predictable changes following a disturbance or a initial colonization of a new habitat. म्हणजे हा एक असा फेनॉमेना आहे किंवा अशी प्रोसेस आहे की इकॉलॉजिकल कम्युनिटीमध्ये मोर किंवा लेस प्रमाणामध्ये चेंजेस होतात किंवा डिस्टर्बन्स होतो. इनिशियल कॉलनायझेशन म्हणजे एखादी स्पेसिस असेल समजा, तर त्या कॉलनीमध्ये नवीन हॅबिटॅट ॲड होतं किंवा न्यू हॅबिटॅट ते दाखवतं, किंवा आपण याला ॲडॅप्टेशन पण म्हणू शकतो. एखाद्या स्पेसिसमध्ये किंवा एखाद्या कम्युनिटीमध्ये ॲडॅप्ट होण्यासाठी किंवा डॉमिनंट राहण्यासाठी जे काही कॅरेक्टरिस्टिक्स, जे काही चेंजेस त्याच्यामध्ये होतात त्याला आपण इकॉलॉजिकल सक्सेशन असं म्हणतो. खाली काय दिलं आहे? सक्सेशन मे बी इनिशिएटेड आयदर बाय फॉर्मेशन ऑफ अ न्यू अनऑक्युपाइड हॅबिटॅट सच ॲज ओव्हर अ लावा फ्लो और अ सेव्हिअर लँडस्लाइड और बाय some form of a disturbance of a community such as a form of a fire, severe wind. म्हणजे सक्सेशन इनिशिएट कशापासून होतं, म्हणजे स्टार्टिंग कशापासून होते, तर अनऑक्युपाईड हॅबिटॅट जसं काय लावा फ्लो झाला, म्हणजे सुनामीमधनं जो लावा आहे तो जर बाहेर आला त्याच्यामधनं ते जे काय होतं, किंवा एखादी बेअर लँड फॉर्म होते. आपण पुढे सक्सेशनच्या प्रोसेस आहे त्या बघणारच आहोत, पण ही आहे म्हणजे सक्सेशन कशापासून स्टार्ट होतं, तर ज्यावेळेस इकॉलॉजिकल कम्युनिटीज डिस्टर्ब होते किंवा इकॉलॉजिकल कम्युनिटीमध्ये एखादा डिझास्टर फाउंड होतो, त्यावेळेस सक्सेशनची प्रोसेस इनिशिएट होते किंवा स्टार्ट होते. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण स्टेप्स इन इकॉलॉजिकल सक्सेशन बघणार आहोत. These are the step. First step is nudation, and then invasion or migration, then ascesis, then aggregation, then competition, then reaction and stabilization, and then climax. This figure show that, or this diagram show that म्हणजे जसं जसं टाईम पिरियड जातो हे दिसते ते ॲरो दाखवलेलं आहे, याच्यामध्ये जसं जसं टाईम पिरियड जातो तसं तसं स्पेसिसच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज होत आहे. फर्स्टमध्ये काही प्लांटची ग्रोथ झालेली नाही, सेकंडमध्ये थोडीशी ग्रोथ झालेली दाखवली, थर्डमध्ये थोडीशी सॉईल दाखवली वरती, त्याच्यावरती थोडीशी ग्रोथ दाखवली, फोर्थमध्ये थोडीशी जास्त ग्रोथ आहे, नंतर फ्लावरिंग आलेली दाखवली फिफ्थमध्ये, नंतर then in sixth
there is a more growth of the plants, and in 7th or 8th there is a more growth. म्हणजे ह्याच्यामध्ये इकॉलॉजिकल सक्सेशन दाखवलेलं आहे. ते म्हणजे स्टेप्स कशा होतात आणि कसं प्लांटची ग्रोथ होते. एखादा बेअर एरिया असेल, म्हणजे बेअर म्हणजे वाळवंटासारखा एरिया जिथे काहीच प्लांट स्पेसिस नाही आहेत, त्याच्यामध्ये एखादी नवीन स्पेसिसचं इंट्रोडक्शन होतं आहे, ते नंतर थोडं ग्रो होतं आहे, ते ॲडॅप्टेशन दाखवते त्या एरियामध्ये, आणि त्याची ग्रोथ होती आणि ती कम्युनिटी ते सर्वाईव्ह होती. याचा अर्थ आहे इकॉलॉजिकल सक्सेशन. आणि ही आहेत स्टेप इकॉलॉजिकल सक्सेशनमधल्या. फर्स्ट नंतर खालचे देन वी सी टाईप्स ऑफ सक्सेशन. हे आहेत टाईप्स ऑफ सक्सेशन. पहिला आहे प्रायमरी सक्सेशन. Successional dynamics beginning with the colonization of an area that has not been previously occupied by an ecological community, such as a newly exposed rock or sand surfaces, lava flows, newly exposed glacial tilts, etc., are referred to as a primary succession. प्रायमरी सक्सेशन कशाला म्हणतात? सक्सेशनल डायनॅमिक्स बिगिनिंग विथ, म्हणजे एखादी कॉलनी एखाद्या एरियामध्ये एंटर होते आणि इट हॅज बीन प्रिव्हियसली ऑक्युपाईड, म्हणजे ते त्या इकॉलॉजिकल कम्युनिटीमध्ये ती स्वतःची जागा ऑक्युपाईड करते. सच ॲज अ न्यूली एक्सपोज्ड रॉक, म्हणजे काय रॉक आणि सँड सर्फेसेसवर, त्याला आपण प्रायमरी सक्सेशन म्हणतो. मेनली सेकंडरी सक्सेशन आहे दुसरा टाईप. अँड एक्झाम्पल ऑफ अ सेकंडरी सक्सेशन बाय स्टेजेस. ह्याच्यात एक त्यांनी काय दिलं, याच्यामध्ये सेकंडरी सक्सेशनचे एक्झाम्पल दिले, ते स्टेजेसमध्ये दिले. अँड एक्झाम्पल ऑफ सेकंडरी सक्सेशन बाय स्टेजेस: ए स्टेबल डेसिड्युअस फॉरेस्ट कम्युनिटी, ए डिस्टर्बन्स सच ॲज अ वाईल्ड फायर डिस्ट्रॉय द फॉरेस्ट. म्हणजे पूर्ण कम्युनिटी आहे एखादी स्टेबल, ते डेसिड्युअस फॉरेस्ट कम्युनिटी. नंतर दुसरं काय, डिस्टर्बन्स सच ॲज अ वाईल्ड फायर, डिस्टर्बन्समुळं फॉरेस्ट डिस्ट्रॉय होतात. ते द फायर बर्न्स द फॉरेस्ट टू द ग्राउंड. फायर आहे ते बर्न्स करतात फॉरेस्टला ग्राउंडपासनं. द फायर लिव्स बिहाइंड एम्प्टी बट नॉट डिस्ट्रॉयड सॉईल. ग्रासेस अँड अदर हर्बेसियस प्लांट ग्रो बॅक फर्स्ट. स्मॉल bushes and trees begin to colonize the area. Fast growing evergreen trees develop to their fullest, while shade tolerant trees develop in the understory. And then the short-lived and shade-intolerant evergreen trees die as a larger deciduous trees overtop them. म्हणजे यांनी याच्यामध्ये सेकंडरी सक्सेशनचे जे टाईप आहेत, म्हणजे ज्यावेळेस सक्सेशन होतं किंवा सेकंडरी सक्सेशन होतं, तर ते म्हणजे कम्युनिटीमध्ये हार्मफुल होतं किंवा कम्युनिटी डिस्ट्रॉय होण्याच्या मार्गावर असते, त्याला आपण सेकंडरी सक्सेशन असं म्हणतो. In today's lecture, we see the ecological succession and introduction to ecological succession, steps involved in ecological succession, and types of ecological succession. There are two types of ecological succession. पहिला आहे प्रायमरी सक्सेशन आणि सेकंड वन आहे सेकंडरी सक्सेशन. मेनली देअर आर टू टाईप, देअर आर मेकॅनिझम ऑफ इकॉलॉजिकल सक्सेशन, आणि आपण त्याला टाईप्स पण म्हणू शकतो. जसं इकॉलॉजिकल सक्सेशन आपण इंट्रोडक्शनमध्ये बघितलेलं आहे, त्याचे टाईप्स बघितलेले आहेत. आता इकॉलॉजिकल सक्सेशन कॅन ऑकर फॉर मेनी डिफरंट रिझन्स. म्हणजे डिफरंट रिझनपासून इकॉलॉजिकल सक्सेशन ऑकर होतं. इन मोस्ट केसेस ईच स्पेसिस अफेक्ट देअर इन्व्हायरमेंट इन अ वे दॅट अलोज अदर स्पेसिस टू कॉलोनाइज. म्हणजे प्रत्येक स्पेसिस आहे, म्हणजे एखादा प्लांट आहे आणि दोन प्रकारच्या प्लांट स्पेसिस आहे, त्या एकमेकींना स्वतःच्या सर्वायवलसाठी अफेक्ट करत असतात. ओव्हर टाईम दिस इन्क्रीजेस द कॉम्प्लेक्सिटी ऑफ द एन्व्हायरमेंट, युजली इन्क्रीजिंग स्पेसिस डायव्हर्सिटी ॲज वेल. म्हणजे जशी स्पेसिस डायव्हर्सिटी इन्क्रीज होते तसं जो रेट आहे कॉम्पिटिशनचा तो वाढत जातो, आणि त्याच्यामुळे इकॉलॉजिकल सक्सेशन हे ऑकर होतं. देअर आर टू टाईप्स ऑफ सक्सेशन विच डिफर इन अ डिफरंट स्टार्टिंग पॉईंट्स. इन प्रायमरी सक्सेशन, न्यूली एक्सपोज्ड or newly formed rock is colonized by living things of the first time. Certain hardy plants and lichens with few soils requirements called pioneer species colonize the area first. म्हणजे पायोनियर स्पेसिस आहे, त्यांनी फर्स्ट एरिया कॉलोनाइज केला किंवा फर्स्ट एरियामध्ये त्यांनी डॉमिनन्स दाखवलं. डॉमिनन्स म्हणजे तिथे त्यांचं वर्चस्व जास्त असं दाखवलं त्यांनी, त्याला आपण पायोनियर स्पेसिस म्हणतो, म्हणून आपण त्याला प्रायमरी सक्सेशन म्हणतो. द सेकंडरी सक्सेशन, ॲन एरिया दॅट वॉज प्रिव्हियसली ऑक्युपाईड बाय लिव्हिंग थिंग्स इज डिस्टर्ब. म्हणजे पहिल्यांदा ज्यांनी एरिया ऑक्युपाय केला त्या थिंग्स डिस्टर्ब होतात. देन रिकॉलोनाइज फॉलोइंग डिस्टर्बन्स, आणि ते नंतर पुन्हा त्यांची कम्युनिटी किंवा कॉलनी फॉर्म करतात. ओव्हर अ लाँग टाईम पिरियड, त्याला लाँग टाईम पिरियड लागतो.
अँड ॲज्युमिंग नो फर्दर डिस्टर्बन्सेस, आणि नंतर त्यांना कोणताही फर्दर डिस्टर्बन्सेस नसतात त्याला आपण क्लायमॅक्स कम्युनिटी म्हणतो, किंवा त्याला आपण सेकंडरी सक्सेशन असं म्हणतो. नंतर सेकंडरी सक्सेशन असं म्हणतो म्हणजे आपण दोन टाईप्स बघितले सक्सेशनचे. पहिला आहे प्रायमरी सक्सेशन आणि सेकंड वन आहे सेकंडरी सक्सेशन. देन in this slide we see mechanism of ecological succession. Mechanism we study various processes. First is a nudation, invasion or migration, ecstasis, that is also called as establishment, then aggregation, then competition and coaction, then reaction, and then stabilization. तर आपण क्लायमॅक्स असे सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे ह्या मेकॅनिझम आहे किंवा प्रोसेस आहे आपण म्हणतो इकॉलॉजिकल सक्सेशनची. तर इन दिस मेनली आपण आता पहिलं त्याचं टाईप बघणार आहोत. पहिला आहे न्यूडेशन. सक्सेशन बिगिन्स विथ द डेव्हलपमेंट ऑफ अ बेअर एरिया विदाउट एनी फॉर्म ऑफ अ लाईफ. द एरिया मे बी डेव्हलप ड्यू टू सेव्हरल कॉजेस सच ॲज अ लँडस्लाईड, इरोजन, डिपॉझिशन और अदर कॅटॅस्ट्रॉफिक एजन्सी. म्हणजे न्यूडेशनमध्ये काय आहे, सक्सेशन स्टार्ट होतं म्हणजे एक बेअर एरिया असतो. बेअर म्हणजे तो एरिया बेअर का झालेला असतो, म्हणजे वाळवंटासारखा किंवा जिथे काहीही लाईफ फॉर्म नाही असा एरिया, त्याला आपण बेअर एरिया म्हणतो. आणि तसा एरिया का झालेला असतो तर लँडस्लाईड, इरोजन, डिपॉझिशन किंवा अदर कॅटॅस्ट्रॉफिक काही एजन्सी असेल त्याच्यामुळे तो एरिया बेअर झालेला असतो. त्याच्यामुळे तिथली जी लिव्हिंग कम्युनिटी आहे ती डिस्टर्ब झालेली असते, त्याला आपण न्यूडेशन म्हणतो. नंतर आहे सेकंड आहे इन्व्हेजन ऑर मायग्रेशन. दिस इज अ सक्सेसफुल इस्टॅब्लिशमेंट ऑफ अ स्पेसिस इन अ बेअर एरिया. इन्व्हेजन आणि मायग्रेशनमध्ये म्हणजे एखादी नवीन स्पेसिस आहे ती त्या एरियामध्ये एंटर होते बेअर एरियामध्ये. द स्पेसिस रिचेस न्यू साईट फ्रॉम एनी अदर एरिया. द सीड स्पोर म्हणजे सीड येऊ शकतं किंवा स्पोर येऊ शकतो, याला आपण इन्व्हेजन म्हणतो किंवा मायग्रेशन म्हणतो. लक्षात ठेवण्यासाठी काय मायग्रेशन म्हणजे दुसरी एखादी स्पेसिस ट्रान्सफर होते ह्या बेअर एरियामध्ये. नंतर आहे इसेसिस, त्याला आपण इस्टॅब्लिशमेंट म्हणतो. म्हणजे आफ्टर रिचिंग अ न्यू एरिया म्हणजे ती जी काही स्पेसिस आहे इन्व्हेजनमध्ये सेकंड स्टेपमध्ये आलेली ती त्या न्यू एरियामध्ये पोहोचते. द प्रोसेस ऑफ सक्सेसफुल इस्टॅब्लिशमेंट, तिथं ती इस्टॅब्लिश होते आणि रिझल्ट ॲडजस्टमेंट करते ती त्या कंडिशनला, किंवा आपण म्हणतो ॲडॅप्ट करते ती जो काही बेअर एरिया आहे त्याच्या कंडिशनला. नंतर फोर्थ आहे ॲग्रिगेशन. आफ्टर सक्सेसफुल इस्टॅब्लिशमेंट ऑफ अ स्पेसिस ॲज अ रिझल्ट ऑफ अ रिप्रोडक्शन, नंतर मग त्या स्पेसिसमध्ये रिप्रोडक्शन होतं, तिची ग्रोथ होते, तिचे अजून 2-3 काय स्पेसिस असेल त्या इन्क्रीज होतात, त्याला आपण ॲग्रिगेशन म्हणतो. म्हणजे त्याचं इंडिव्हिज्युअल स्पेसिस आहे तिचा नंबर इन्क्रीज होतो, स्पेसिस इन्क्रीजेस इट्स ओन नंबर, त्याला आपण ॲग्रिगेशन म्हणतो. नंतर आहे कॉम्पिटिशन अँड कोॲक्शन. फिफ्थ पॉईंट आहे आफ्टर ॲग्रिगेशन ऑफ अ लार्ज नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ द स्पेसिस ॲट अ लिमिटेड स्पेस दे डेव्हलप कॉम्पिटिशन. म्हणजे बघा आता कॉम्पिटिशन वाढतेच. आता एखाद्या तिथे समजा पहिल्यांदा 2 प्लांट होते, नंतर ते 2चे 10 झाले, तर त्याच्यामध्ये जी म्हणजे त्याच एरियामध्ये ते 10 प्लांट झाले, त्याच्यामुळे तिथे कॉम्पिटिशन वाढली का तर सर्वायवलसाठी किंवा ग्रोथसाठी किंवा न्यूट्रिएंट मिळवण्यासाठी तिथे कॉम्पिटिशन होते किंवा कोॲक्शन होते. तो आपला फिफ्थ पॉईंट आहे मेकॅनिझमचा इकॉलॉजिकल सक्सेशनचा. नंतर त्याच्यामध्ये रिॲक्शन होते, 6th पॉईंट आहे. द मेकॅनिझम ऑफ मॉडिफिकेशन ऑफ अ इन्व्हायरमेंट थ्रू द इन्फ्लुएन्स ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट इट इज नोन ॲज अ रिॲक्शन. म्हणजे हे मॉडिफिकेशन करतात प्लांट स्वतः जास्त ग्रो होण्यासाठी किंवा स्वतःला जास्त न्यूट्रिएंट मिळवण्यासाठी, प्लांट ते सर्वाईव्ह होण्यासाठी मॉडिफिकेशन करतात, त्याला आपण रिॲक्शन म्हणतो. आणि नंतर लास्ट वन आहे स्टॅबिलायझेशन आणि क्लायमॅक्स. फायनली देअर ऑफ अ स्टेज इन अ प्रोसेस. म्हणजे हे फायनल आहे आणि क्लायमॅक्स स्पेसिस म्हणजे ज्या स्पेसिसचे जे डॉमिनंट असतील त्या ग्रो होतात, बाकीच्या स्पेसिसचं वर्चस्व हे नाहीसं करतात, त्याला आपण स्टॅबिलायझेशन म्हणतो. त्या स्वतः तिथे स्टॅबिलायझेशन होतात, त्याला आपण स्टॅबिलायझेशन म्हणतो. ओव्हरऑल हे आहेत मेकॅनिझमचे इकॉलॉजिकल सक्सेशनच्या मेकॅनिझमच्या प्रोसेस. इन टुडेज लेक्चर वी हॅव टू सीन द टॉपिक इकॉलॉजिकल सक्सेशन, दॅट इज अ process of change in the species of a structure in a specific ecological community. Then we see step in ecological succession, स्टेप कशा आहेत, इकॉलॉजिकल सक्सेशन कसं होतं हे आपण डायग्राम थ्रू बघितलं आहे. नंतर आपण सक्सेशनचे टाईप बघितलेत, मेन म्हणजे प्रायमरी सक्सेशन आणि सेकंडरी सक्सेशन. देन वी सी मेकॅनिझम ऑफ इकॉलॉजिकल सक्सेशन, देन न्यूडेशन, इन्व्हेजन ऑर मायग्रेशन, इसेसिस, ॲग्रिगेशन, कॉम्पिटिशन और कोॲक्शन,
reaction and stabilization. Today we see all this ecological succession. Regarding to these, if you have any query, please ask. Thank you.